जळगावात आत्महत्या वाढतात पण त्या कमी दिसाव्यात म्हणून शासन ही प्रकरणं अपात्र ठरवत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। ते आज जळगावमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये बोलत होते। कार्यक्रमाआधी उद्धव ठाकरे आणि शिवसेना आमदारांची बैठक अजिंठा विश्रामगृहात झाली। या बैठकीमध्ये नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला। दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या उत्तर महाराष्ट्रात कालपासून शिवसेनेचे मंत्री फिरत आहेत। शिवसेनेच्या नाशिक जिल्हा दौऱ्याची सांगता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांच्या बैठकीनं झाली। यावेळी शिवसेना मंत्री आणि आमदारांनी वीज, पाणी, रोजगार हमी योजना, शेततळी, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन अशा विविध प्रश्नांची सरबत्ती करून अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। यामध्ये बहुसंख्य प्रश्नांच्या समस्यांची अधिकाऱ्यांकडे उत्तरं नव्हती। अपूर्ण कामं तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना मंत्र्यांनी सर्व विभागीय अधिकाऱ्यांना दिल्या असून 2-3 महिन्यांनी याचा आढावा घेणार असल्यानं तसंच जलयुक्त शिवार योजनेची व्याप्ती वाढवून त्याचं ऑडिट करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली। केंद्र शासनाच्या सीसीटीएनएल प्रणालीचा वापर करून राज्यातलं सर्व पोलीस स्टेशन ऑनलाईन करून अपराध सिद्धीसाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। त्यामुळे एखाद्या मोठ्या गुन्हेगाराला शोधण्यासाठी याचा मोठा फायदा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। वर्धा इथं जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। बुलेट ट्रेन सोबतच मुंबईकरांची लाईफलाईन असणाऱ्या लोकलच्या समस्या दूर करा अशी मागणी रिपाई खासदार रामदास आठवले यांनी केली आहे। ते लोअर परळ स्मार्ट करून काही होणार नाही तर मुंबई स्मार्ट व्हावी असंही आठवलेंनी नमूद केलंय। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजप नगरसेवकांची संयुक्त बैठक पार पडली। रामदास कदम यांनी ही बैठक बोलावली होती। या बैठकीला भाजपचे नेते आशिष शेलार उपस्थित होते। शिवसेना भाजपचे उमेदवार म्हणून पहिल्या पसंतीची सर्व मतं रामदास कदम यांच्या पारड्यामध्ये टाकण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती शेलार यांनी यावेळी दिली। तसंच कदम यांच्या विजयासाठी रणनीती ठरवल्याचंही शेलार यांनी सांगितलं। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवडमध्ये ज्येष्ठ लेखक प.मु. शिंदेंच्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। याच कार्यक्रमात पवारांच्या प्रकट मुलाखतीचाही कार्यक्रम झाला। यावेळी बाजीराव मस्तानी या चित्रपटाचे शो बंद पाडणं अत्यंत चुकीचं असल्याचं मत पवारांनी व्यक्त केलं। शिवाय साहित्य संमेलन अध्यक्षांची निवडणूक आणि संमेलनातला राजकारण्यांचा हस्तक्षेप याविषयी पवारांनी परखड मतं व्यक्त केली आहेत। समृद्ध जीवन समूहाचे महेश मोतेवारांना केंद्रीय सहकार मंत्रालयानं दणका दिला। सहकार मंत्रालयानं कंपनीचं खातं सील करण्याचे आदेश दिलेत। सहसचिव आणि केंद्रीय निबंधकांनी 12 बँकांना समृद्ध जीवनची सर्वच्या सर्व बँक खाती सील करण्याचे आदेश दिलेत। सेबीनं बंदी आणलेली असतानाही गुंतवणूकदारांचे 525 कोटी हडपल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। सेबीनं याआधीच याबाबत गुन्हा दाखल केला असून आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग याबाबत विशेष तपास करते। गँगस्टर अश्विन नाईकला रंगेहात खंडणी घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे। बिल्डरकडून 15 लाखांची खंडणी घेतल्यानं त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। मुंबईमधल्या त्याच्या घरातून त्याला पोलिसांनी अटक केली आहे। अश्विन नाईकच्या अटकेनंतर आता दाऊद सोडल्या जवळपास प्रमुख गँगस्टर मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत। अंबरनाथ शहरामधल्या 27 शाळांमधल्या 1300 अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना निधी असूनही प्रोत्साहन भत्ता दिला नसल्याचं समोर आलंय। अंबरनाथ युवा सेनेनं हा प्रकार उघडकीला आणलाय। या योजनेनुसार हे विद्यार्थी शाळेमध्ये उपस्थित असल्यास प्रतिदिनी 2 रुपये वर्षामध्ये 220 दिवस हा प्रोत्साहन भत्ता दिला जातो। मात्र अंबरनाथ पालिका क्षेत्रातल्या या शाळांमधल्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना गेल्या 3 वर्षांमध्ये हा भत्ता वाटपच झालेला नाहीये। पुण्यामधल्या लक्ष्मी रोडवरच्या सेवा सदन शाळेच्या हॉस्टेलमधल्या 30 ते 40 मुलींना रात्रीच्या जेवणामधून विषबाधा झाली आहे। पहाटे उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागल्यानं या मुलींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। त्यांच्यावर गोरे हॉस्पिटल आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। या सर्व मुली 16 ते 18 वर्ष या वयोगटातल्या ही विषबाधा कशी झाली याची माहिती हॉस्पिटलचा रिपोर्ट आल्यानंतरच कळेल असं संस्थेकडून सांगण्यात आलंय।
हिंगोली जिल्ह्यातल्या माळसुला रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वेखाली येऊन 2 चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या अपघातामुळे गावामध्ये शोककळा पसरली आहे। सोहम आनंद भिसे आणि रोहन सावंत असं मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावं आहेत। हिंगोलीवरून इंटरसिटी एक्सप्रेस वाशिमच्या दिशेने निघाली असता हा अपघात झाला। अपघातानंतर रेल्वे काही काळ थांबवण्यात आली होती। रेल्वे रुळावर ही मुलं खेळता खेळता आली आणि रेल्वेखाली सापडल्याची माहिती आहे। त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे। कटिहार अमृतसर आम्रपाली एक्सप्रेसचे 7 डबे रुळावरून घसरले। यामध्ये एअर कंडिशन स्लीपरच्या 2 डब्यांचाही समावेश आहे। रात्री 1च्या सुमाराला ही दुर्घटना घडली। पसरा स्टेशनवरून ट्रेन निघाली आणि काही क्षणामध्ये अपघात झाला। सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। या अपघातामुळे या मार्गावरच्या ट्रेनचे मार्ग बदलण्यात आलेले आहेत। काही ट्रेन रद्द करण्यात आल्यात। या अपघातामुळे गुवाहाटी दिल्ली हा महत्त्वाचा मार्ग प्रभावित झाला आहे आणि त्यामुळे काही ट्रेन्स कटिहार ते मालडा, जमलापूर ते पाटणा या मार्गाने वळवण्यात आल्यात। घसरलेले डबे हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। मुलुंड रेल्वेवरील उड्डाण पुलावर एका भरधाव फोर्ड गाडीनं सायकलवरून जाणाऱ्या एका जोडप्याला उडवलं आणि गाडी पुलाच्या संरक्षक भिंतीवर जाऊन आदळली। यामध्ये सायकलीवरची महिला गंभीर जखमी झाली। गाडीचा वेग आणखी असता तर ही गाडी थेट रेल्वे रुळावर पडली असती। दरम्यान ही गाडी कोणाची आहे याबाबत पोलीस कोणती माहिती देत नाहीयेत। एका 17 वर्षांच्या मुलाची चौकशी पोलीस करत असल्याची माहिती मिळते। भांडूपमध्ये रात्री 10च्या सुमाराला 2 दुकानांना लागलेल्या आगीमध्ये लाखोंचं नुकसान झालं। या दुकानाच्या वरच्या मजल्यावर एक हॉस्पिटल आहे। मात्र आग लागल्याचं कळताच तातडीनं सर्व रुग्णांना हॉस्पिटलमधून बाहेर काढण्यात आलं। अग्निशमन दलानं वेळीच आग नियंत्रणात आणल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र या दोन्ही दुकानांमधल्या गाद्या आणि कपडे असल्यामुळे मोठं आर्थिक नुकसान झालंय। सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरमध्ये डॉक्टर दाम्पत्याच्या निर्घृण हत्येनंतर एकच खळबळ उडाली। डॉक्टर प्रकाश कुलकर्णी आणि डॉक्टर अरुणा कुलकर्णी असे या दाम्पत्याचं नाव आहे। धारधार शस्त्रानं वार करून डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्याचा खून करण्यात आला। देशात डॉक्टरांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होत असले तरी याबाबत जनतेमध्ये जागृती होणं गरजेचं आहे। यासाठी निवासी डॉक्टरांची मार्ड संघटना आणि हार्ले डेव्हिडसन बाईक क्लब यांच्या वतीनं बाईक रॅलीचं आयोजन मुंबईमध्ये करण्यात आलं होतं। पुणे मुंबईमधल्या सुमारे 150 बायकर्स हार्ले डेव्हिडसन गाड्या घेऊन रॅलीमध्ये सहभागी झाले होते। औरंगाबादमधल्या वैजापूरमध्ये मोबाईलला हात लावला म्हणून एका साधूनं 10 वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केली। महेश उगले असे या मुलाचं नाव आहे। त्याने साधूच्या मोबाईलला हात लावला म्हणून साधूनं त्याच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घातला। या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी या साधूला बेदम मारलं आणि त्यामध्ये या साधूचाही मृत्यू झाला। बुलढाण्यात ग्रामीण भागातल्या शिक्षकांना आदर्श पुरस्काराचं वितरण करण्यात आलं। जनशिक्षण संस्थेच्या वतीनं दरवर्षी शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी आदर्श पुरस्कार देण्यात येतो। यंदाचा महात्मा फुले पुरस्कार विक्रम म्हस्के, प्रवीण वाघ आणि दीपक चव्हाण यांना देण्यात आला। तर सावित्रीबाई फुले पुरस्कार वैशाली देशमुख आणि राधादेवी प्रजापतींना देण्यात आला। 15 वर्षांपासून गड नदी धरणग्रस्तांच्या समस्या कायम आहेत। रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांनी पुनर्वसन झालेल्या गावांना भेटी दिल्या, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि पाटबंधारे विभागाची चांगलीच कानउघडणी केली। ज्या ठिकाणी या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन करण्यात आलं त्या ठिकाणी ज्यांना मूलभूत सोयी पुरवण्यात आलेल्याच नाहीयेत। नाताळाची चाहूल लागली की कॅरॉल सिंगिंग ऐकायला मिळतं। वसईचा जिंगल ऑल द वे हा ग्रुप गावागावांमध्ये जाऊन कॅरॉल सिंगिंग करते। 45 जणांच्या ग्रुपमध्ये विद्यार्थी आणि नोकरी करणारे तरुण आहेत। कॅरॉल सिंगिंगच्या माध्यमातून हिरव्या नाताळाचा संदेश ते ग्रामस्थांना देतात। पर्यावरण बचावाचा संदेश देत हा ग्रुप रोज संध्याकाळी गावोगावी फिरतो। दररोज 3 ते 4 शो हे तरुण करतात। ग्रामस्थही त्यांना उत्साहात प्रतिसाद देतात। सोलापूर जिल्ह्यातल्या शेवाळे या गावामध्ये 9 दिवसांची ही यात्रा भरते। या यात्रेमध्ये विविध कार्यक्रम असतात। खंडोबा हे पंढरपुरातल्या शेळवे गावचं ग्रामदैवत आहे। 9 दिवस या देवाचा उत्सव साजरा केला जातो। विशेष म्हणजे या यात्रेपासून प्रसिद्धी माध्यमांना दूर ठेवण्यात आलं, तरीही प्रसिद्धी माध्यमांनी या यात्रेची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे।
नांदेड जिल्ह्यातल्या घुंगराळा इथं दरवर्षी खंडोबाची जत्रा भरते। हैदराबाद नागपूर महामार्गावरचं हे घुंगराळा गाव आहे। या गावाशेजारी मोठी टेकडी आहे। या टेकडीवर खंडोबाचं पुरातन मंदिर आहे। या मंदिरावर पंचक्रोशीतल्या गावकऱ्यांची मोठी श्रद्धा आहे। डिसेंबर महिन्यामध्ये इथे दरवर्षी खंडोबाची जत्रा भरते। गोव्याने येत्या 5 वर्षांमध्ये 25,000 कोटी रुपये गुंतवणुकीचं लक्ष्य ठेवलं असून त्यामधून 50,000 रोजगार मिळतील असा विश्वास मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिलाय। गोव्याच्या 54व्या मुक्तीदिनाच्या शासकीय सोहळा पणजीमधल्या कामपाल परेड मैदानावर संपन्न झाला। यावेळी राज्य पोलीस दलासह 25 पथकांच्या संचलनाची मानवंदना मुख्यमंत्र्यांना देण्यात आली। 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा पोर्तुगीजांच्या राजवटीतून मुक्त झाला, म्हणून 19 डिसेंबर हा दिवस गोव्यामध्ये मुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात येतो। दिल्ली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन अर्थात डीडीसीएमध्ये दरवर्षी कोट्यवधींचा गैरव्यवहार होत असल्याचा आरोप माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी केलाय। दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आझाद यांनी पुराव्यानिशी हे आरोप केलेले आहेत। डीडीसीएनं खोट्या कंपन्या आणि खोटी बिलं सादर केल्याचा आरोप त्यांनी व्हिडिओद्वारे सादर केलेल्या फुटेजद्वारे केलाय। डीडीसीए एका दिवसाला लॅपटॉपचं भाडं 16,000 दाखवते, तर प्रिंटरचं एका दिवसाचं भाडं 3,000 आणि पूजा थाळीचं 5,000 बिल डीडीसीए दाखवत असल्याचा आरोप त्यांनी केला। दरम्यान आपण पंतप्रधान मोदी यांचे फॅन असून आपली लढाई ही कोणा व्यक्तीविरुद्ध नसून खेळांमधल्या भ्रष्टाचाराविरुद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। दिल्ली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन म्हणजेच डीडीसीएनं आयपीएल सामन्यांमधल्या तिकीट विक्रीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी केलाय। दिल्लीमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेत हे गंभीर आरोप केलेत। या घोटाळ्यासाठी आझाद यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना जबाबदार ठरवलं असून 2013 पासून सर्रास तिकिटांचा हा घोटाळा होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। दिल्ली डेअरडेव्हिल संघाचे मालक असलेल्या जीएमआर स्पोर्ट्स या कंपनीसाठी डीडीसीएनं दरवर्षी ही तिकीटं दुप्पट दरानं खरेदी केल्याचाही आरोप आहे। दरम्यान डीडीसीएनं हे सारे आरोप फेटाळून लावले। निर्भया प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपी तुरुंगातून आज सुटल्या। अल्पवयीन आरोपी पोलिसांनी त्याला एका अज्ञात स्थळी हलवण्यात आलेल्या अल्पवयीन आरोपीला मजनू टीला सुधारगृहात 3 वर्ष ठेवण्यात आलं। दरम्यान महिला आयोगानं आरोपीची सुटका होऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, पण त्यावरची सुनावणी आता उद्या सकाळी आहे। स्पेनच्या मेरिया लालागुना रोयो हिनं मिस वर्ल्ड 2015चा किताब जिंकला। चीनच्या सान्या शहरामध्ये 65वी मिस वर्ल्ड स्पर्धा पार पडली। या स्पर्धेमध्ये रनरअप ठरली मिस रशिया, तर फर्स्ट रनरअपचा मान मिस इंडोनेशियाला मिळालाय। किताब जिंकणारी मेरिया लालागुना ही 23 वर्षीय रोयो स्पॅनिश मॉडेल आहे। मिस स्पेन जगत सुंदरी बनलेली आहे। जगत सुंदरीचा मान मिळवलेला आहे मिस स्पेननं। पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आपल्या सहकाऱ्यांना तंबी दिली आहे। भारत विरोधात वक्तव्य करायला त्यांनी मनाई केलेली आहे। भारत पाक चर्चेसाठी अनुकूल वातावरण तयार होत असताना कुठल्याही मंत्र्यांनी वादग्रस्त विधान करून संबंध बिघडवू नये अशी तंबी शरीफ यांनी दिली आहे। शांती प्रक्रिया पुढे नेण्यासाठी सहकार्य करण्याचं त्यांनी आवाहन केलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या कुटुंबियांनी नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे। हवाई इथे ते न्यू इयर सेलिब्रेट करतील। पर्ल हार्बर एअर बेसला त्यांनी भेट दिली। अमेरिका नौदलाचे ॲडमिरल हॅरी हॅरिस यांची त्यांनी भेट घेतली। या ठिकाणी ओबामा आपल्या कुटुंबासह 2 आठवडे मुक्काम करणार आहेत। सोमालियाची राजधानी मोगदिशू इथे एका कारमध्ये बॉम्बस्फोट झाला। या घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू तर 8 जण गंभीर जखमी झालेत। मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होतीये। अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संलग्न अल शबाब या दहशतवादी संघटनेनं स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे। सिरियामध्ये पूर्ण क्षमतेनं अजून कारवाई करत नसल्याचं स्पष्टीकरण रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी दिली आहे। गुप्तचर यंत्रणेच्या अहवालानंतरच कारवाईची व्याप्ती ठरणार आहे, मात्र सैनिकांची संख्या वाढू शकते असंही पुतिन यांनी सांगितलंय।
पोलंडची राजधानी वॉर्सॉमध्ये हजारो नागरिकांनी नवीन सरकारविरोधात निदर्शनं केली। विरोधी पक्ष आक्रमक झालेत। मुख्य न्यायालयामध्ये 5 न्यायाधीशांच्या नियुक्तीलाही आक्षेप घेण्यात आलाय। या महिन्यातलं हे दुसरं आंदोलन आहे। अमेरिकेत नाताळच्या वेळी सजावटीबाबत पोलिसांकडे तक्रारींची संख्या वाढतायत। वादग्रस्त सजावट करणं, दहशतवादी संघटनेचा उल्लेख करणं, दुसऱ्याच्या जागेवर विनापरवानगी सजावट करणं अशा तक्रारी येत आहेत। शेजाऱ्यांच्या सेलिब्रेशनचा त्रास होतोय अशाही तक्रारी येत आहेत। थायलंडमध्ये रेल्वेची यंत्रणा खूप जुनी झाली आहे। जर्जर झालेली यंत्रणा बदलण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सरसावली आहे। रेल्वेचा कायापालट करण्यासाठी चीन थायलंडला मदत करणार आहे। या कामाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला। यावेळी दोन्ही देशातले वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। इराणमध्ये वायू प्रदूषणाचं प्रमाण खूप वाढलंय। सरकारनं कडक पावलं उचलली आहेत। राजधानी तेहरानमध्ये काही कारखाने बंद करण्यात आलेत। वाहनांची संख्याही नियंत्रणात आणण्यात आलेली आहे। गेल्या 9 महिन्यांमध्ये हवेचे स्तर अत्यंत प्रदूषित झालेत। आणि आता पाहूया क्रीडा विश्वातल्या बातम्या। भारत पाकिस्तान सिरीज होण्याची शक्यता बीसीसीआय सेक्रेटरी अनुराग ठाकूर यांनी फेटाळून लावली। अतिशय थोड्या वेळामध्ये सिरीज आयोजित करणं अशक्य असून भारत आणि पाकिस्तान दोन्ही टीम्स आगामी महिन्यात अनुक्रमे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहेत। त्यामुळे भारत सरकारने जरी आता हिरवा कंदील दिला तरी ही सिरीज होण्याची शक्यता नाहीये असं ठाकूर यांनी स्पष्ट केलंय। डीडीसीएमधल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर अरुण जेटलींच्या समर्थनात समोर आले। सेहवागनं आणि गंभीरने जेटलींच्या समर्थनात ट्विट केलंय। संकटसमयी खेळाडूंच्या मागे उभं राहण्याबद्दल सेहवागनं जेटलींचं कौतुक केलंय, तर गंभीरने जेटलींमुळे टीका करणारे सध्या डीडीसीएमध्ये चांगल्या पदावर असल्याचं ट्विट केलंय। भारताचा माजी स्पिनर सुनील जोशी यांची ओमानच्या बॉलिंग कोचपदी नियुक्ती करण्यात आली। आगामी वर्षी भारतात होणाऱ्या T20 वर्ल्ड कपसाठी त्याची तयारी करून घेण्याचं आव्हान सुनील जोशी यांच्यासमोर असेल। सुनील जोशी यांनी भारताकडून खेळताना 15 टेस्टमध्ये 41 विकेट्स आणि 69 वनडेमध्ये 69 विकेट्स घेतल्या आहेत। इंजमाम उल हक आणि आपण अफगाणिस्तानसाठी कोचिंग करणार असून आमची जोडी चांगली असल्याचं मत माजी क्रिकेटपटू मनोज प्रभाकरनं व्यक्त केलंय। गेल्या 5 वर्षांपासून आपण अफगाणिस्तानच्या अंडर-19 टीमला कोचिंग करत असून आता इंजमाम समेत अफगाण टीमची कामगिरी उंचावेल अशी आशा मनोज प्रभाकरनं व्यक्त केली आहे। अफगाण टीमसाठी कोचिंग करण्यासाठी संधी मिळाल्याबद्दल मनोज प्रभाकरनं बीसीसीआयचे देखील आभार मानले आहेत। आणि यानंतर या बातमीपत्रामध्ये आपण इथेच थांबतोय। पाहत रहा झी24 तास आणि रहा एक पाऊल पुढे। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।